नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण पॅन्ट कटिंग करणार आहोत. त्याचे सगळे मेजरमेंट स्क्रीनवर दिसत आहेत. तर चला आता आपण फटाफट पॅन्ट कट करूया. वरच्या दिशेने एक रेष ओढून घ्यायची. इथून आपल्याला मेजरमेंट लावायचे. या रेषेपासून वरच्या दिशेने 1 इंच ठेवून खालच्या दिशेने उंचीचं माप लावायचे. उंची 34 आहे, हाईट छोटी आहे, त्याच्यामध्ये 2.5 किंवा 3 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. त्यानंतर 34चा हाफ करायचे 17 आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करून 19 इंचावर मार्क करायचे. हे झालं गुडघ्याचं माप. सेम मार्क पुढच्या दिशेने लावायचे. 34 गुडघ्याचं माप 19. पट्टीच्या साह्याने अशी रेष ओढून घ्यायची. आता आपण खड्ड्याचं, आसनचं किंवा लटकचं माप लावणार आहोत. लटक आहे माझी किंवा आसन आहे माझ्या पॅन्टचं 8.5 इंच. 8.5 इंचावर मार्क केलं. सेम मार्क पुढच्या दिशेने लावायचे, जेणेकरून पट्टी ठेवून आपल्याला सरळ रेष ओढता येईल. इथून अर्धा इंच पुढे मार्क करून हिपचा चौथा हिस्सा लावायचा आपल्याला. हिप आहे 37. 37चा हाफ होतं 18.5. 18.5चा हाफ होतं 9.25. या अर्धा इंचाच्या मार्क पासून पुढच्या दिशेने 9.25 ठेवायचे. इथे एक मार्क करायचे. त्याच्यामध्ये आपल्याला 2.25 इंच ऍड करायचे. हे झालं फ्रंटचं माप. याला आता हाफ करायचे आणि सेंटर काढायचे. इथून कपडा संपेपर्यंत मोजायचे 7 इंच, 7 इंच आणि बॉटमला पण 7 इंच असं सेंटर काढलेलं आहे आपण. रेष ओढून घ्यायची आहे. गुडघ्याचं माप लावूया. गुडघ्याचं माप आहे 17. 17चा हाफ करायचं 8.5. 8.5चा हाफ करायचं 4.25. हे 4.25 आपण या सेंटरवर ठेवायचं असं. अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आणि पुढे एक मार्क करायचा आणि मागे 8.5 इंचावर एक मार्क करायचा. बॉटमला पण सेम. बॉटम आहे 14. 14चा हाफ करायचा 7. 7चा हाफ करायचा 3.5. 3.5 सेंटरला ठेवायचं. पुढे एक मार्क करायचा आणि मागे 7 इंचावर मार्क करायचा. पट्टीच्या साह्याने हे जोडून घेऊया आपण. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी जरा फास्ट करतो व्हिडिओ. बॉटम साईडला अर्धा इंच सोडून असे 2 मार्क करून घ्यायचे क्रॉसमध्ये. इथून आतल्या बाजूला 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. चेनची फ्लाय पट्टी येणार आहे. इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचे आणि सेम अंतर वरच्या दिशेने लावायचे. 4.25 इंच आहे ते आणि आतमध्ये 1.5 इंच मायनस करायचे किंवा 1 इंच मायनस करायचे. इथं हिपचा चौथा हिस्सा 9.25 प्लस 1.5 इंच ऍड करून एक मार्क करायचा आहे. कंबर आहे 32. 32चा हाफ होतो 16. 16चा हाफ होतो 8. कमरेचा चौथा हिस्सा 8 इंच इथं लावायचा आहे प्लस 1 इंच मार्जिनला ऍड करायचं आहे. अर्धा इंच पॉकेटच्या दिशेने मार्जिन आणि अर्धा इंच चेनच्या दिशेने मार्जिन असे आपल्याला शिवताना जिरवायचे. हे अशा पद्धतीने शेप मारून घ्यायचा आहे. इथं जास्त असा कर्व येऊ नये म्हणून आतल्या बाजूने एक मार्क करायचे 2 सुतावर आणि हा सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने, नाहीतर तिथं फुगा येऊ शकतो शिवताना. 2 इंच आणि उंची ठेवायची 7 इंच. त्याला असं मार्क करून घ्यायचं. इथं 1.5 इंचावर मार्क करायचे चेनसाठी. इथं 1.5 इंच डाऊन करायचं आहे. आता याला आपण कट करून घेऊया. बॅक फ्रंट कट करण्यासाठी आपण हा जो वरचा फ्रंट टॉप फ्रंट कट केलेला आहे याचाच रेफरन्स घेतो. याचा रेफरन्स घेऊन आपण नेहमी बॅक फ्रंट कट करतो. अशा पद्धतीने टॉप फ्रंट कट झालेला आहे. राहिलेला कपडा असा आपल्या साईडला ओढून घ्यायचा आहे आणि या अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे कपडा. त्याच्यावर अशा टॉप फ्रंट कट केला असा हातरून घ्यायचा आहे. इथं 1.5 इंचावर मार्क करायचा आहे
आणि रेष ओढून घ्यायची. इथे एक अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला मार्क करायचं आहे. त्यानंतर कंबर होती 32, 32 हाफ 16, 16चा हाफ 8, 8 इंचावर इथे एक मार्क करायचा आहे. शिलाईसाठी अर्धा इंच सोडायचं आहे. डाटसाठी 1 इंच सोडायचं आहे. 2 इंच लुजिंग आपण सोडणार आहोत एक्स्ट्रावाली, ती नंतर सोडूया. त्याच्या आधी आपण बॅक फ्रंटवर हिपचं मेजरमेंट करूया. हे बघा इथं आपलं 94 होतं हिपचा चौथा हिस्सा टॉप फ्रंटवर. त्याच्यावर असा टेप ठेवायचा आहे आणि या इथून अर्धा इंच सोडलं होतं तिथून असा फोल्ड करायचा आहे आणि टेप पुढच्या दिशेने ठेवायचा. हे बघा असा. हे बघा टाईट फिटिंग असेल तर 18.5 करायचं म्हणजे हिपचा हाफ, आणि लूज फिटिंग असेल तर अर्धा इंच ठेवायचं म्हणजे 19 इंच. तर आपण इथे 19 जाऊ ठेवत आहोत. तरी बॅक फ्रंटवर हिपचं मेजरमेंट झालं. इथून एक अर्धा इंच असं डाऊन मार्क करायचं आहे आणि पट्टीच्या सहाय्याने एक रेष ओढून घ्यायची आपल्याला. आता लागोलाग खाली पण आपण गुडघ्याला पण मेजरमेंट टाकून घेऊया. गुडघा बॉटम हे बघा इथं अर्धा इंच शिलाई, अर्धा इंच शिलाई, गुडघा 17 आहे. हे जे अर्धा इंच मार्क केलं होतं ते पुढच्या दिशेने सोडायचं आहे, दोन्ही अर्धा इंच, आणि टेप असा फोल्ड करायचा आहे आणि टेप असा फोल्ड करून पुढच्या दिशेने घ्यायचा आहे आणि 17 इंच मार्क करायचं आहे जे की गुडघ्याचं माप होतं. बघा असं सेम गोष्ट आपण बॉटमला पण करायची. अर्धा इंच इथं मार्क करायचं आहे, अर्धा इंच इथं मार्क करायचं आहे, शिलाईला जाईल. ते 2 अर्धा इंचावर असा टेप ठेवायचा आहे, फोल्ड करायचा आहे आणि पुढे 14 इंचावर मार्क करायचे. जे राहील ते राहील. चला आता वरच्या दिशेने येऊया. हे बघा इथं आपण हिपचं मार्क काढलं ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. इथून पुढच्या दिशेने हिपचा 8वा हिस्सा करायचा आहे. 37चा 8वा हिस्सा होतो 4.25 असं मार्क करायचं आहे. आता हे आपण जोडून घेऊया. अशा पद्धतीने जोडून घेऊया. त्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचे आणि पट्टीच्या सहाय्याने असा एक मार्क करून घ्यायचा आणि बॅक फ्रंटचा क्रॉच आपण अशा पद्धतीने शेप देऊन करायचा आहे. अशा पद्धतीने मी फ्रेंच करचा वापर करून देतोय. हाताने पण देऊ शकतो पण संबंधासाठी फ्रेंच करचा वापर सुरुवातीला केलेला बरा, व्यवस्थित शेप येतो. आता अशा पद्धतीने सगळी मार्किंग झालेली आहे. आता याला कट करून घेऊया. हे कट झाल्यानंतर आपण बॅक पॉकेटचा मार्क करूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता आपण बॅक पॉकेटचा मार्क करूया. हे बघा इथं 2 इंच अंतर ठेवायचे. इथून पुढे वरच्या दिशेने 3.5 इंच ठेवायची उंची. अशी एक रेष ओढून घ्यायची. मी 4.25 इंच ठेवतोय पॉकेटची रुंदी आणि त्याला हाफ करायचं आहे. हा सेंटर काढायचा आहे आणि डाटसाठी आपल्याला मार्क करून घ्यायचं. अशा पद्धतीने डाटसाठी मार्क करून घ्यायचं. पॅन्टची संपूर्ण कटिंग झालेली आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि अडचणी असतील तर कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.